नमस्कार. मी आता मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वे वरती आहे आणि या एक्सप्रेस वे वरती गाडी चालवत असताना प्रवास करत होतो. या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की जे आपले नितीन गडकरी, ज्यांना आपण रोडकरी म्हणतो, तर रोडकरी साहेबांनी जे काही या देशामध्ये सांगतात की त्यांनी त्यांच्या मंत्रालयाने खूप चांगले चांगले रस्ते बनवलेले आहेत. त्यांच्याकडे पैशाची काहीच कमी नाही आहे. 1,000 करोड, 2,000 करोड, 500 करोड, 400 करोड किती पैसा लागणार असेल तरी ते खर्च करणार आणि रोड बनवणार. कोई पैसे की कमी नहीं है जी. क्या आप बात कर रहे हो? अरे मेरे पास लाखों करोड़ों पैसा पड़ा हुआ है. मेरा प्रॉब्लम है पैसा खर्चा नहीं हो रहा, ये मेरी समस्या है. तो खर्च कुठे करणार, कसा करणार, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतो तर त्याचं उत्तर या मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वे वरती सापडतं. हा तोच रोड आहे, या मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वे वरचा. हा एक्सप्रेस वे जवळजवळ 550 करोडचा टेंडर निघालं होतं सप्टेंबर 2023ला. गुजरातची जी कंपनी आहे तिने टेंडर भरलं, ती जिंकलं. कसं काय मिळालं असं का नंतरचा भाग. 550 करोड खर्च करून यांना मुंबई अहमदाबाद हायवे म्हणजे जवळजवळ चेकनाक्यापर्यंतचा हायवे वरती वरचं टॉपिंग म्हणजे खोदून वगैरे नाही, फक्त वरती ह्याचा सिमेंटचा मुलामा लावायचा होता की सिमेंटची एक लेअर टाकायची होती आणि ते टाकून रस्ते बनवायचे होते. आणि ते रस्ते बनवायचे होते त्यांना पूर्ण गुजरात पासून ते पार म्हणजे आपली महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून ते पार मुंबईचा आपला दहिसर चेकनाक्यापर्यंत. आणि तर संपूर्ण रोड वरती सप्टेंबर 2023चं टेंडर आहे, लक्षात घ्या. फक्त 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे. म्हणजे 23, 24, 25 आणि आता 2 वर्ष मॅक्स पकडा तुम्ही. 2 वर्ष झालेले असतील. आणि या रस्त्यामध्ये लक्षात घ्या सिमेंटचा रोड आहे. सिमेंटचा रोड यांनी बनवला, त्याच्यावरती डांबर टाकलंय. म्हणजे जगामध्ये भारत हा एकमेव देश असेल, नरेंद्र मोदी जे म्हणाले होते की स्पेस टेक्नॉलॉजी, तीच स्पेस टेक्नॉलॉजी आहे. हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया है. स्पेस टेक्नोलॉजी से फोटोग्राफी होती है, मॉनिटरिंग होता है. की द्यायचा सिमेंटचा रस्ता कदाचित त्याला भेगा गेला, त्याला खड्डे पडले आणि मग त्याच्यावरती पुन्हा डांबर टाकावं लागलं. अशी नामुष्की या गडकरींवरती, या रोड मंत्रींवरती आली. आणि आम्ही त्यांना खुलं चॅलेंज करतो. मी जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं कळतंय त्याला तुम्हाला M50 या ग्रेडचा सिमेंट वापरायचं होतं, अर्थात तुम्ही ते वापरलं नसणार. म्हणूनच तुम्हाला हा रस्त्यावरती पुन्हा डांबर टाकावं लागलं असेल. तर नितीन गडकरी साहेब, तुम्हाला आम्ही चॅलेंज करतो. आम्ही NHAI ला पत्र देणारच आहोत, त्यांची तक्रार करणारच आहोत. या कंत्राटदाराची तक्रार आम्ही करणारच आहोत की या रस्त्यावरती आम्ही जिथे सांगू तिकडे तुम्ही सिमेंट खोदा आणि आम्हाला त्याचा लॅब टेस्ट करा. त्याचा जो काही खर्च येईल तो आम्ही देऊ. कारण का हे जे काही 550 करोड खर्च करून तुम्ही आता स्पेस टेक्नॉलॉजीचा रस्ता बनवलाय, ती निव्वळ धूळ फेक आहे, निव्वळ भ्रष्टाचार आहे आणि याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल.